श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जून रोजी निर्जला एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे. वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात, पण असे म्हणतात की निर्जला एकादशी केली आणि उर्वरित 23 एकादशी केल्या नाही तरी त्या 23 एकादशीचे पुण्य लाभतं. म्हणून या एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी व्रत करणारे भाविक अन्नासह पाण्याचा एक थेंबही न घेता कडक उपवास करतात, म्हणून याला निर्जला एकादशी म्हणतात. महाभारतातील भीमसेनाला उपवास करणे कठीण जायचे, म्हणून त्याने महर्षी व्यासांच्या सल्ल्यानुसार हे निर्जला व्रत केले होते, म्हणून याला भीमसेन एकादशी असेही म्हणतात. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी व्रत केल्याने सर्व पापे दूर होतात आणि जीवनात आनंदाने समृद्धी येते. यावर्षी निर्जला एकादशीला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व हे दिलं जात आहे, कारण या दिवशी अतिशय दुर्मिळ योग हे जुळून येत आहेत. या दिवशी ग्रहांची अशी काही खास स्थिती निर्माण होत आहे, ज्यामध्ये 1, 2 नव्हे तर तब्बल 3 अत्यंत शुभ योग एकाच वेळी जुळून येत आहेत. रवी योग, शिवयोग आणि सिद्धयोग या त्रिवेणी महासंयोगामुळे या दिवसाचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. या शुभ संयोगात भगवान विष्णूंची पूजा केल्याने इच्छित फल प्राप्ती होते. असे म्हटले जाते की या योगांमध्ये केलेली साधना, दान, धर्म आणि नामस्मरण थेट ईश्वरापर्यंत पोचते आणि कुंडलीतील अनेक दोष दूर होतात. निर्जला एकादशीच्या दिवशी पाणी, गोड पदार्थ, फळे, उन्हापासून बचाव करणाऱ्या गोष्टी जसं की छत्री, पंखा आणि वस्त्रदान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज निर्जला एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी उंबरठ्यावर जाळा या 3 वस्तू. या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर त्या कोणत्या वस्तू जाळायच्यात, कोणत्या वेळेत जाळायच्या, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला विसरू नका. अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. आणि या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो
करू शकता। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची। तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या जे आहेत ते आपल्याला खोलून टाकायचे, कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत, इडापिडा आहे, अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचा आहे। हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहेत। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात। मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते। त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही टाकायची। शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, दोष आहेत, अलक्ष्मी आहे, ती घरातनं काढता पाय करून निघून जाते। त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात। मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो। त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या। ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात। तसेच आपल्याला की आपल्या घराला लागलेली जी वाईट दृष्ट आहे ती दूर करण्याकरता सुद्धा अतिशय प्रभावी मानला जातात। आता या लवंग आणि हिरव्या वेलची ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे। आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे। तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती। तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पितात आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं। आता आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा हे काळे तिळ जे आहेत ते आपल्याला उतरवायचे आणि त्यानंतर हे काळे तिळ जे आहेत ते आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे आहेत। आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा। कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं। तूप देखील माता लक्ष्मीला आकर्षित करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं। तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो। काही वेळाकरता ही मातीची पंती जी आहे ती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची। त्यानंतर ही मातीची पंती जी आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा। फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा। संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंतीला ठेवायचं। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। आता या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असेल, काही नाही जळालेल्या असेल तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्या। टाकताना फक्त काळजी एवढी घ्या, रस्त्यामध्ये टाकू नका, कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण बाहेर काढून टाकलेले, त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे। तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही। एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।